बाळासाहेब ठाकरेंच्या वेळी शिवसेनेचा रंग भगवा होता, आता हिरवा झाला आहे। मुस्लिम मराठी युती करूया असं आतून चाललं आहे। मुंबईला मुस्लिम मुंबई करण्याचं कट कारस्थान यशस्वी होऊ देणार नाही असं किरीट सोमय्या म्हणतात। तुम्हाला किरीट सोमय्या जर माहित नसेल तर हे चित्र बघा, यावरून स्पष्ट होईल। हे भाजपचे मोठे आणि सन्माननीय नेते आहेत। एवढे दिवस हे महाशय कुठे होते काय माहित। या माणसाला काहीच कसं वाटत नाही। अख्ख्या भारताने या माणसाला कसल्या पोजमध्ये पाहिलंय, कसले यांचे कारनामे। खरं म्हणजे या माणसाने राजकारण, समाजकारण, स्टेज, मीडिया, पब्लिक यांच्यापासून लांब राहायला पाहिजे किंवा भाजपने त्यांना लांब ठेवायला पाहिजे, नाहीतर भाजपबद्दल लोकांच्या मनात आणखी नकारात्मक भावना निर्माण होईल। या माणसाने स्वतःची लायकी घालवलेली आहे। शिवसेनेने मुस्लिमांचा द्वेष कधीच केला नाही। कोकणी मुस्लिमांवर तर त्यांचे विशेष प्रेम होते। अगदी बाळासाहेब असल्यापासून साबीर शेख सारखे मोठे नेते शिवसेनेत होते। आणखीही काही मुस्लिम शिवसैनिक आहेतच। हिंदू धर्माचा झेंडा फडकवताना मुस्लिमांचा द्वेष करणे आवश्यकच आहे काय? आपल्या धर्माचा अभिमान बाळगून आपण सर्व धर्म समभाव जागू शकतो हे बाळासाहेबांनी दाखवले। त्यामुळे त्यांच्या मुलांमध्ये किंवा नातवांमध्ये मुस्लिम द्वेष असू शकत नाही। तिकडे शेलार म्हणतात, मै भी कुरेशी, मै आशिष कुरेशी। नवाब मलिकांचा पाठिंबा घेऊन फडणवीस मुख्यमंत्री झालेत। हुसेन दलवाई, मुख्तार अब्बास नक्वी, शाहनवाज हुसेन, अब्दुल सत्तार हे कोण आहेत? अहो किरीट सोमय्या साहेब, तुम्हाला मुस्लिमांचा आणि हिरव्या रंगाचा एवढा राग का? तुमच्या पक्षाच्या ध्वजात 1/3 भाग हिरवा आहे। तुम्ही पालिकेमध्ये अनेक मुस्लिमांना तिकिटा दिल्यात। बऱ्याच गोष्टी आहेत बोलण्याजोग्या। तिकडे ते कृपाशंकर सिंह म्हणतात की आम्ही इतके नगरसेवक निवडून आणू की मुंबईचा महापौर उत्तर भारतीय समाजाचा बनेल। म्हणजे केवढी दादागिरी। लक्षात घ्या मित्रांनो, हिंदू मुस्लिम करून हे उपरे लोक महाराष्ट्र काबीज करू पाहत आहेत। मराठी जनता हिंदू मुस्लिम मध्ये अडकली तर महाराष्ट्र हातचा जाणार हे नक्की। मराठी बांधवांनो, मुंबईत परप्रांतीय उमेदवारांना पाडा, मग तो कोणत्याही पक्षाचा असो की अपक्ष असो।